रामनगर येथील गणेश गल्लीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील रस्ता पुन्हा एकदा खचल्याने या मार्गावरून जाणारी एक कार अडकून तिचे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। स्थानिकांच्या माहितीनुसार गेल्या 3 वर्षांपासून या ठिकाणी रस्ता वारंवार खचत असून प्रशासनाकडून केवळ तात्पुरती दुरुस्ती केली जात आहे। गतवर्षी याच ठिकाणी एक ट्रॅक्टर अडकून पडला होता, तर त्याच्या आधीच्या वर्षी टिप्परही रस्त्यात अडकली होती। या गंभीर समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या आहेत, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी तात्पुरतेच पर्याय केले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे। चार्जला घालतात चार्जला आणि ह्या बाजूला चार्जला ती घालली। गाडी काढ तुझी आता निकडे टाक थांबू नका। आता जस्ट काय करणार बघ, पण न्यूज झालं पाठवल्या बघ कशाचा मोठा अनर्थ होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाय करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। हा एवढा मोठा खड्डा पडलेला आहे, आता 3 वर्ष झाले कंटिन्यू इथे खड्डा पडतोय। गणेश गल्लीमध्ये 3 वर्ष झाले कंटिन्यू खड्डा पडायला या, आणि 3 वर्ष पण आम्ही कंप्लीट केलंय। 3 वर्ष पण यांच्यानी काय दाब घेत नाही झालेत, आणि गेल्या वर्षी काय तर बांधलेट, गेल्या वर्षी काहीतरी माती बिती घातली तिकडं, तरी पण दरवर्षी हेच लपडी आहे यांची। आणि काय झालं माहिती, गेल्या वर्षाचा ट्रॅक्टर गेला, त्या पहिल्या वर्षी हे टिप्पर गेले, आणि आता बघितलं तर आमची गाडी गेली, गाडी सगळी केली इथनं। कमीत आमचं कॉलेजची बस, ह्याची बस, लहान मुलांना घेऊन बस, हे ते सगळीकडे फिरणारी बस, आणि परत हा खड्डा पडून हे सगळं वाट लागलेलं आहे। आणि दरवर्षी आम्ही सांगतो, आणि आता माझी स्वतःची आज पण गाडीकडे गेली, आणि हे पण आता मी सध्याला हे सगळं घातलेलं आहे, तर लोकांना पण खूप त्रास व्हायला ह्या खड्ड्यामुळे। दरवर्षी 3 वर्ष झाले, दरवर्षी यांच्यानी माती करतात, रिपेरिंग केली म्हणून सांगतात। गेल्या वर्षी हे बांधून घेतलेत, आणि इकडे एवढी माती खाली उतरू शकत नाही। कमीत कमी 5 फूट माती उतरले, म्हणजे हा मेन रोडला 5 फूट माती उतरते, म्हणजे हा रोड कुठल्या दर्जाचा रोड केलेला आहे हा। दरवर्षी हेच सांगायला, दरवर्षी गेल्या वर्षी आमचा ट्रॅक्टर गेला, त्या पहिल्या वर्षी टिप्पर गेला, आणि ह्या वर्षी आता माझी कार गेली, कारचं पण नुकसान झालेलं आहे। आता आणि कुणाची गाडी जाऊ नये म्हणून हे मी सगळं केलेलं आहे, पूर्ण केलंय बघा हे आता पूर्ण जस्ट केलंय आता। आणि गाडी येत नाही म्हणून आम्ही हे आणून टोचन आणून वरती काढलेली आहे गाडी। 5 फूट 4.5 फूट खड्डा पडलेला आहे मेन रोडला, 3-4 फूट खड्डा पडला, तर मग काय माती केलं आणि काय रिपेरिंग केलेलं आहे। हे आता केव्हापासून दरवर्षी करायला काय? दरवर्षी 3 वर्ष झाले कंटिन्यू। कोण हे म्हणजे काम कोण करते, म्हणजे पंचायत काय जिल्हा पंचायत? गेल्या वर्षी काहीतरी पंचायतला आम्ही कंप्लीट पंचायतला सांगितलेलो आम्ही, आणि गेल्या वर्षी बी आम्ही न्यूजला घातलेलं, आणि म्हणून येऊन पंचायतनं हे केलेलं होतं। तर हे असं ते कॉन्ट्रॅक्टरांनी कोणीतरी एक मोरी हे बांधलेलं आहे, तर मेन रोडला
4 फूट 4.5 फूट माती घातलीच नाही, खड्डा पडलेला आहे. आणि इकडनं गणेश गल्लीच्या पूर्ण गाड्या जायच्या, शाळेच्या मुलांची बस जायची, असं सगळ्या बशांना आज हीच बस आली असती आणि काय तर मोठा हस्ता झाला मुलांना तर काय झालं असतं. आमची छोटी गाडी म्हणून काय झालं नाही, तरी छोट्या गाडीचं पण नुकसान झालं आमचं, तरी हा एवढा मोठा खड्डा पडलेला आहे. 3 वर्ष कंटिन्यूचे हे करायला त्याला जरा. दरम्यान स्थानिक रहिवासी दीपक दुगाने याने आणखी कोणतेही वाहन या ठिकाणी अडकू नये तसेच रात्रीच्या अंधारात प्रवाशांना धोका निर्माण होऊ नये यासाठी घटनास्थळी काठी लावून तात्पुरती खबरदारी घेतली आहे. निखिल हसूकर, KMM मराठी, रामनगर. आदर्शा ड्रेस सर्कल केवल पुरुषों के लिए लाए हैं ब्रांडेड शर्ट्स, टी-शर्ट्स और जीन्स की नवीनतम रेंज। आदर्श ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगावी।